सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन पेत्राचे पहिले पत्र ह्याचा 4था अध्याय 16 ते 19 ही वचने. पहिले पेत्र अध्याय 4 16 ते 19 ही वचने. ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे, कारण देवाच्या घरापासून न्याय निवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे. आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा शेवट काय होईल? नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल? ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करीत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावे. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या ख्रिस्तातील माझे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात सप्रेम सलाम. आज आपण पेत्राचे पहिले पत्र 4था अध्याय 16 ते 19 या वचनांवर थोडा वेळ मनन करूया. प्रियांनो, आजची परिस्थिती बघितली तर आज ख्रिस्ती मंडळी अनेक ठिकाणी छळातून जात आहे. होय, अशाच लोकांसाठी पेत्राने हे 2 पत्र लिहिलेले आहेत, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचा विश्वास वाढविण्यासाठी. आता या परिच्छेदामध्ये प्रेषित पेत्र लिहितो आहे, जर एखादा ख्रिस्ती म्हणून दुःख भोगत असेल तर त्याने लाज वाटून घेऊ नये, तर त्याने देवाचे गौरव करावे. प्रियानो, ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे, कारण देवाचा गौरवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे आणि तुमच्याकडून तो गौरविला जात आहे. म्हणून ख्रिस्तासाठी दुःख सोसण्याची आम्हाला लाज वाटू नये. आणखी पुढे पेत्र काय सांगतो?
न्यायनिवाडा हा देवाच्या घरापासून होण्याची वेळ आली आहे. तर मग विचार करा की जे सुवार्तेवर विश्वास ठेवत नाहीत त्यांचा शेवट कसा होईल बरं? नीतिसूत्र 11 आणि 31व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की पहा, नीतिमानाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते, तर मग दुर्जनाला व पातक्याला कितीतरी जास्त मिळेल. पुढे पेत्र काय सांगतो? तो म्हणतो की तुम्ही खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये. त्याच प्रकारे पेत्र वचन 19 मध्ये सांगतो की जे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगतात अशांना खूप सुंदर सल्ला पेत्र या ठिकाणी देतो आहे. त्यांनी सत्कृत्य करत आपले जीवन विश्वासू अशा आपल्या निर्माणकर्त्याला सोपून द्यावे. त्याचे उदाहरण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने देखील त्याचा छळ होत असताना, त्याला खेळत असताना त्याने स्वतःच जीवन न्यायाधीशाच्या हातामध्ये सोपून दिलं. त्याच प्रकारे लूक 23 आणि 46 मध्ये आम्ही वाचतो, त्याने वधस्तंभावरून प्रार्थना केली, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. स्तेफनाचे देखील आमच्या पुढे उदाहरण आहे. प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 59 मध्ये ते दगडमाड करत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस. तेव्हा माझ्या प्रियांनो, आम्हालाही आमचे जीवन प्रभू येशूच्या हाती सोपून द्यायचे आहे. का आम्ही आपले जीवन त्याला सोपून द्यावे? अनुवाद 32 आणि 4 मध्ये फार सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे, कारण त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. तो विश्वसनीय देव आहे. म्हणून तेव्हा चला तर आता आपण ख्रिस्ताला समर्पित होऊया. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तूच आमचा दुर्ग आहेस. तुझी कृत्ये परिपूर्ण आहेत. तुझ्या ठाई अनिती नाही आणि तू न्यायी व सरळ आहेस. म्हणून आम्ही आमचे जीवन तुझ्या हाती समर्पित करतो. ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.